पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासणार आहोत सायन्स 1 बोर्ड मार्च 2023 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 2। पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार। केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। जे या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर त्यांनी आत्ताच केअर एज्युकेशन ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळे आपणास अखंडितपणे क्रमाने सर्व विषयांचे व्हिडिओ अभ्यासता येतील। तसेच पुढील नवीन व्हिडिओचे प्रथम नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन तसेच लाईक या बटनला क्लिक करा। काही कमेंट्स असतील तर अवश्य कळवा, योग्य मार्गदर्शन केले जाईल। विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक वाढीसाठी आपणास अगोदरचे सर्व व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर केअर एज्युकेशनल ट्रिक्सच्या लोगोवर क्लिक करा। होम पेज शेजारी असलेल्या व्हिडिओ या ठिकाणी क्लिक करा। आपणास सर्व व्हिडिओचा अभ्यास करता येईल। विषयाप्रमाणे अभ्यास करायचा असेल तर प्लेलिस्टमधील व्हिडिओ अभ्यासा। सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळावेत ही सदिच्छा। 10वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणात्मक वाढीसाठी व्हिडिओची लिंक शेअर करा। प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। कोणतेही 5 15 गुण। 1. चंद्राचे वस्तुमान व त्रिज्या अनुक्रमे 7.34 गुणिले 1022 kg व 1.74 गुणिले 10⁻⁴ मीटर आहे। चंद्रावरील मुक्तिवेग काढा। g बरोबर 6.67 गुणिले 10⁻11 nm वर्ग भागिले kg वर्ग। प्रश्न क्रमांक 3, नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे। 1. चंद्राचे वस्तुमान 7.34 गुणिले 10⁻22 kg। चंद्राची त्रिज्या बरोबर 1.74 गुणिले 10⁻⁴ m मीटर। g बरोबर 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर भागिले kg वर्ग। चंद्रावरील मुक्तिवेग बरोबर वर्गमुळात 2 gm भागिले r बरोबर वर्गमुळात 2 गुणिले 6.67 गुणिले 10⁻11 गुणिले 7.34 गुणिले 10⁻22 भागिले 1.74 गुणिले 10⁻⁴ वर्गमुळात 2 गुणिले 6.67 गुणिले 7.34 गुणिले 10⁻11 गुणिले 10⁻22 गुणिले 10⁻⁴ भागिले 1.74 वर्गमुळात 97.9156 गुणिले 10⁵ भागिले 1.74 बरोबर 2.37 किलोमीटर पर सेकंद। म्हणून चंद्रावरील मुक्तिवेग 2.37 किलोमीटर पर सेकंद आहे। प्रश्न क्रमांक 2, एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 281 असे आहे। यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। अ.
या मूलद्रव्याचा अणुअंक किती? ब. या मूलद्रव्याचा घन कोणता? क. हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे? एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 281 आहे. अ. या मूलद्रव्याचा अणुअंक 11 आहे. ब. या मूलद्रव्याचा घन 1 आहे. हे मूलद्रव्य तिसऱ्या आवर्तात आहे. प्रश्न 3. खालील आकृतीचे निरीक्षण करून किरणांची नावे लिहा. किरण AB, किरण CD, किरण GH, किरण AB आपाती किरण, किरण CD अपवर्तित किरण, किरण GH निर्गत किरण. AB आपाती किरण, CD अपवर्तित किरण, GH निर्गत किरण. प्रश्न 4. खालील विधान वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा. सोडियम क्लोराईड NaCl हे आयनिक संयुग आहे. ए. सोडियम क्लोराईड हे आयनिक संयुग का आहे? बी. आयनिक संयुगाचे 2 गुणधर्म लिहा. सोडियम क्लोराईड NaCl हे आयनिक संयुग आहे कारण धन आयन Na+ व ऋण आयन Cl- या 2 घटकांपासून सोडियम क्लोराईड NaCl हे आयनिक संयुग बनलेले आहे. Na+ व Cl- हे विरुद्ध आयन आहेत. त्यांच्यातील विद्युत स्थितिक आकर्षण बलामुळे आयनिक बंध तयार झाले आहे. धन आयन आणि ऋण आयनातील प्रभार एकमेकांना संतुलित करतात. त्यामुळे सोडियम व क्लोरीन पासून आयनिक संयुगे तयार होते. म्हणून सोडियम क्लोराईड NaCl हे आयनिक संयुग आहे. बी. आयनिक संयुगाचे गुणधर्म. आयनिक संयुगे ही स्थायी रूपात असून कठीण असतात. आयनिक संयुग ठिसूळ असतात. आयनिक संयुगाचे द्रवणांक आणि उत्कलांक उच्च असतात. आयनिक संयुगे पाण्यात द्रावणीय असतात. स्थायी रूपातील संयुगे विद्युत वहन करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण यापैकी कोणतेही 2 गुणधर्म लिहा. प्रश्न 5. दिलेल्या घटनांमधील भौतिक व रासायनिक बदल ओळखा. ए. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे. बी. फळ परिपक्व होणे. सी. दुधाचे दह्यात रूपांतर होणे. डी. पाण्याचे बाष्पीभवन होणे. ई. जठरामध्ये अन्न पचणे. एफ. लोखंडाचा चुरा चुंबकाकडे आकर्षित होणे. ए. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा भौतिक बदल आहे. बी. फळ परिपक्व होणे हा रासायनिक बदल आहे. सी. दुधाचे दह्यात रूपांतर होणे हा रासायनिक बदल आहे. डी. पाण्याचे बाष्पीभवन होणे हा भौतिक बदल आहे.
ई. जठरामध्ये अन्न पचणे हा रासायनिक बदल आहे. एफ. लोखंडाचा चुरा चुंबकाकडे आकर्षित होणे हा भौतिक बदल आहे. प्रश्न 6. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. धातूंची विशिष्ट उष्माधारकता. मेणाचा जाड थर, लोखंड, तांबे, शिसे. ए. कोणत्या मूलद्रव्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक आहे? स्पष्ट करा. बी. कोणत्या मूलद्रव्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वात कमी आहे? स्पष्ट करा. सी. पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय? ए. लोखंड या मूलद्रव्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक आहे, कारण लोखंड सर्वात जास्त उष्णता शोषून घेतो. बी. शिसे या मूलद्रव्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वात कमी आहे, कारण शिसे हा सर्वात कमी उष्णता शोषून घेतो. सी. पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता म्हणजे एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेल्सिअस ने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता. प्रश्न 7. दिलेल्या आकृती ए, बी व सी ओळखा व त्यांचे उपयोग लिहा. ए. आकृती ए. नाव वितळतार. उपयोग. उच्च विद्युतधारा परिपथात वाहताच वितळतार वितळून परिपथ खंडित करते व पुढील अनर्थ टळतो. बी. आकृती बी. नाव MCB मिनिएचर सर्किट ब्रेकर. उपयोग. विद्युतधारा अचानक वाढल्यास ही कळ खुली होऊन विद्युतधारा बंद पाडते. सी. आकृती सी. नाव गॅल्व्हनोमीटर. उपयोग. याचा उपयोग परिपथातील विद्युतधारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी करतात. याने विद्युतधारेची दिशाही समजते. प्रश्न 8. खालील ओघ तक्ता पूर्ण करा. हायड्रोकार्बन. संपृक्त. ओघ तक्ता लक्षपूर्वक पाहून घ्या. हायड्रोकार्बन, संपृक्त, असंपृक्त. संपृक्त अल्केन CnH2n+2. उदाहरण इथेन. असंपृक्त अल्कीन CnH2n. उदाहरण इथीन. असंपृक्त अल्काइन CnH2n-2. उदाहरण इथाइन. प्रश्न 4. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. 5 गुण. 1. आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ए. वरील आकृतीमध्ये कोणत्या प्रकारचा दृष्टिदोष दर्शवलेला आहे?
बी. हा दृष्टिदोष निर्माण होण्याची कारणे कोणती? सी. या दृष्टिदोषाचे निराकरण कसे करतात? डी. सदरच्या दृष्टिदोषाचे निराकरण केलेली सुबक, अचूक, नामनिर्देशित आकृती काढा. प्रश्न क्रमांक 4. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे. आकृतीवरून प्रश्नाची उत्तरे. ए. आकृतीत निकट दृष्टिता प्रकारचा दृष्टिदोष दर्शवलेला आहे. बी. हा दृष्टिदोष निर्माण होण्याची कारणे. डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती जास्त असते. नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टिपटल यांच्यामधील अंतर वाढते. सी. योग्य नाभीय अंतर असलेल्या अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या दोषाचे निराकरण करता येते. डी. दूरच्या वस्तूकडून येणारा प्रकाश. अंतर्गोल भिंग, बहिर्गोल भिंग, दृष्टिपटल. प्रश्न 2. खालील सारणी पूर्ण करा. अ नंबर. सामान्य नाव, रचनासूत्र, IUPAC नाव. अ नंबर 1. सामान्य नाव एथिलीन, रचनासूत्र CH2 डबल बॉन्ड CH2. IUPAC नाव एथीन. 2. ॲसिटिलीन CH ट्रिपल बॉन्ड CH. IUPAC नाव इथाईन. 3. सामान्य नाव ॲसिटिक ॲसिड, रचनासूत्र CH3COOH. IUPAC नाव इथेनॉइक ॲसिड. 4. सामान्य नाव मेथिल अल्कोहोल CH3OH, रचनासूत्र IUPAC नाव मिथेनॉल. 5. सामान्य नाव ॲसिटोन, रचनासूत्र CH3COCH3. IUPAC नाव प्रोपेन 2-ओन. विद्यार्थी मित्रांनो, आपण अजूनही केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चला ते पटकन करा. गुणात्मक वाढीसाठी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.